हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आपल्या वैभव जाधव ह्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज खूप इंटरेस्टिंग व्लॉग असणार आहे. व्लॉग हा शेवटपर्यंत बघा, कारण की आज आमच्या सिरियलचे दिग्दर्शक दिगंबर फसाटे सर, आपल्या सर्वांचा लाडका सुमुख म्हणजे अनुज ठाकरे आणि मी आणि मनीष असे आम्ही 4 जण आम्ही निघालो दिगंबर सरांच्या गावी आहे. आणि त्याचबरोबर आम्ही जाताना केलेली प्रवासामध्ये धमाल असेल, मजा असेल, मस्ती असेल, सगळी आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. मी निघालो अंधेरीवरून दादरसाठी. प्रमुख पाहुणे आता सध्या प्रमुख पाहुणे विथ चीफ म्हणजे असं चीफ का करून दाखव, इतकं झालेलं आहे. चीफ गेस्ट आहे, चीफ गेस्ट असं कधी बोलतात काय. आपल्याला सेलूला चाललेलो आहोत. भेटू आपण सकाळी सेलूमध्ये. बाबा आमची ट्रेन आलेली आहे. उद्या भेटू सेलूमध्ये. झुणका, चपाती, लोणचं, शेंगदाण्याचा बेत चालू आहे. हे बघा, आम्ही सगळे ट्रेनमध्ये बसलोय. जरा अंधार येतोय, दिसतच नाही. उद्या शाळेच्या कार्यक्रमामध्ये काय काय करायचं यांची रिहर्सल चालू आहे. खूप कॉमेडी अशी रिहर्सल होती, कारण की बऱ्याच गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या. हॅलो गाईज, आम्ही आता परतूरला पोहोचलेलो आहे. आणि असायची गोष्ट नाही आहे, तरी पण एक गोष्ट सांगतो की इंजिन फेल झालंय. आमच्या गाडीचं नाही, दुसऱ्या गाडीचं. तर तिकडे क्रॉसिंग देताना काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे थांबलो इकडे. दिगंबर सरांचे 2 भाऊ आम्हाला संभाजीनगरमध्ये जॉईन झाले. सध्या आम्ही ट्रेन चेंज केली आहे, कारण मी मगाशी सांगितलेलं आहे. इकडे आहे बघा ईश्वर, आहे दिगंबर सरांचा भाऊ. इकडे आहे पवन, हा पण भाऊच आहे सरांचा. आपण दुसरा भाऊच आहे. आपण दुसरा भाऊच आहे. इकडे आहेत प्रमुख पाहुणे. अशी करते बघ, अशी करते, जर देते बघ. प्रमुख पाहुणे ट्रेनची वाट बघत थांबलेले आहेत. नाही, एका ट्रेन मधून दुसऱ्या ट्रेनची वाट बघत. म्हणजे प्रमुख पाहुणे बनून जाते, तरी पण संघर्षाचे. काय करायचं, काय कळेल. आम्ही आता परतूरमधून सेलूमध्ये जाण्यासाठी ट्रेन चेंज करतोय. आणि ट्रेन चेंज करून आम्ही आता पोहोचलेलो आहे सेलूमध्ये. तर आता आम्ही सेलूमध्ये पोहोचलेलो आहे. सत्कार करण्यात आलाय. हा, फुल देऊन आमचा इकडे हे केलं. आणि इकडे दिगंबर सरांचे सगळे शिक्षक आहेत, तुम्ही बघू शकता. आम्ही कुठे घेऊन चाललो काय सगळ्यांचा लाडका सुमुख म्हणजेच आपला अनुज दादा. फायनली आम्ही सगळे सेलूला पोहोचलो. दिगंबर सरांच्या शिक्षकांनी खूप छान स्वागत केलं. आणि आता आम्ही निघालोय गेस्ट हाऊसला. तर मी आता सेलू स्टेशनवरून इकडे विश्रामगृह आहे, इकडे आलेलो आहे. बाबासाहेब सरांबरोबर इकडे आलेलो आहे. सरांच्या मी बाईकवरून आलो, त्यामुळे लवकर आलो. दिगंबर, अनुज दादा आणि मनीष हे मागून येत आहेत. आणि मी आता स्पॉटला पोचलेलो आहे. हे आहे आपलं विश्रामगृह. इकडेच आम्ही रेडी होऊन डायरेक्ट शाळेवर जाईल. हे असं सुंदर असं गेस्ट हाऊस आम्हाला दिलेलं आहे. वा 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 वा, मस्त आहे. आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि आम्ही निघालो आहे हायस्कूलवर. हायस्कूलला निघालोय. तर भेटूया, चला हायस्कूलवर. स्कूलमध्ये हायस्कूलला निघालो. आणि जाताना आम्ही एका हॉटेलला थांबून नाश्ता केला. म्हणजे सरांच्या शिक्षकांनी आम्हाला तिकडे थांबायला सांगितलं होतं, तिकडेच नाश्ता केला. सगळ्यांचा आमचा नाश्ता झालेला आहे. आणि आम्ही आता जाणार हायस्कूलमध्ये. फायनली आपण पोचलो आहोत. नूतन विद्यालय सेलू, जिल्हा परभणी. रांगोळी खूप छान काढलेली आहे. आणि आता इकडे औक्षण चालू आहे. खूप छान असं ह्या मुलींनी औक्षण केलेलं आहे. सगळ्यांचंच औक्षण झालेलं. आणि आम्ही आतमध्ये आता सगळे एंट्री करणार होते. बघूया आतमध्ये काय काय स्पेशल असणार आहे आणि इंटरेस्टिंग असणार आहे. मी तर पहिल्यांदा आल्यामुळे सगळ्या गोष्टी बघून घेतलेल्या, त्यामुळे मला माहीत आहे. तसं तुम्हालाही दाखवतो. इकडे खूप छान क्लॅप, बरेच फोटो, सिरियलमध्ये 1000 भाग कंप्लीट झाल्याचे फोटो. आणि एका फळ्यावर तर खूप छान असे क्लॅप काढलेली. इकडे दिसतच असेल तुम्हाला. हाच तो फळा. शाळेच्या ऑफिसमध्ये पण सगळ्यांचा चहापाणी झाला आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होतो. आणि इकडे तुम्ही बघत असाल दीप प्रज्वल
आणि सरस्वती पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. कार्यक्रम असा जोरदार पद्धतीने चालू झालेला आहे. वा वा, तुम्ही बघू शकता विद्यार्थी संख्या खूप आहे, शाळा खूप मोठी आहे आणि हे सगळं बघून मला माझ्या शाळेची आठवण झाली. अरे वा वा, काय एन्जॉय करत आहे ती पोरं. कारण कधी तर आपण पण असं बसलेलो, खूप जणांना ऐकलं, छान वाटलं. सेलू खूप छान आहे तालुका आणि इकडची माणसं खूप प्रेमळ आहेत. आणि काय शेवटी एवढंच म्हणून गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. त्यामुळे शाळेत असेल तर शिका रे बाबांनो. मागचा बॅनर तर खूप भारी केलेला आणि त्याच्या ते रील्सवर डिझाईन आहेत ना, त्या भारी वाटल्या. फोटो वगैरे छान एडिटिंग वगैरे केलेलं. एकंदरीत बघशीला तर बॅनरचा कलर वगैरे होता. ओके, बेस्ट ऑफ लक. खूप छान वाईब्स होती कारण की गावाकडे आलेलो, भारी वाटत होतं. ऊन होतं पण मजा येत होती. आणि आता कार्यक्रम चालू झाले. मुलींनी खूप छान पद्धतीने ओव्यातून सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे आणि ज्यांनी ही लिहून दिलेली ना, ती खूप छान लिहिलेलं. हा आलो आलो, हे असं मागं बसून दंगात करण्यात काय मजा वेगळीच असते. आणि आता चालू झाले समूहिक. सरांनी आणि मुलांनी तर खूप कमाल केलेली, मजा आली. नाटक त्याच्या मनामध्ये हाच धडा शिकला होता. रुपेरी पडघ्यांची ओढ, प्रयत्नांची होती जोड. रुपेरी पडघ्यांची ओढ, प्रयत्नांची होती जोड. बाळ मोठा कुणाचा, स्वभाव त्याचा फारच गोड. जेव्हा कुणाचीच साथ नव्हती, जिद्द होती सांगाती. जेव्हा कुणाचीच साथ नव्हती, जिद्द होती सांगाती. त्याच बळावर त्याने केली स्वामी समर्थांची आरती. पोरासोबत पाहुणा हो मुंबईचा, गावाकडच्या पोरासोबत पाहुणा हो मुंबईचा. तिळगुळ आणलाय गावाकडून, आहे मोठा गोडीचा. इकडे आपल्या सर्वांचे लाडके दिग्दर्शक जय जय स्वामी समर्थ सिरियलचे दिग्दर्शक दिगंबर फासाटे सर यांचा सत्कार होतोय. आणि किती प्राऊड मुवमेंट असते ना, ज्या शाळेमध्ये आपण शिकतो त्याच शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून जाणं आणि तिथं आपला सन्मान होणं. हे आहेत सरांचे वडील. ह्यांच्यासाठी पण खूप मोठी प्राऊड मुवमेंट आहे कारण की आपण ज्या शाळेत आपल्या मुलाला शिकवलं त्या शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून आपल्या मुलाला बघतो. तिकडे सगळ्यांचे सत्कार चालू होते आणि आता मनीषचा सत्कार होतोय आणि त्यानंतर माझाही झालेला आहे. आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रम आणि पुन्हा कंटिन्यू. विनंती करते त्यांनी मार्गदर्शन करावे. चुकीचं घेऊ नका, पण ज्यावेळी आपण विद्यार्थी असतो त्यावेळी या गोष्टीचं आपल्याला महत्व फार कमी असतं. आपल्या शिक्षकांचं हे महत्व ना पुढे जाऊन आपल्याला इतकं जास्त जाणवतं ना, हे जाणवणार कारण मी त्या फेज मधून गेलोय. मला माहिती आहे शिक्षकांचं महत्व, जे मी त्यावेळी करत नव्हतो आणि आज करतोय. आज मला सांगताना म्हणजे ही फार इमोशनल मोमेंट आहे ऍक्च्युली. या गावासाठी, या शाळेसाठी, शाळेतल्या प्रत्येक शिक्षकांसाठी. तो म्हणजे हा दिग्दर्शक दिगंबर फसाटे. खूप छान असं मार्गदर्शन अनुज दादांनी केलेलं आहे. खूप जुनी नाती. दादा गोष्ट सांगू जा, पुन्हा पुन्हा येत जा. दादा गोष्ट सांगून जा, पुन्हा पुन्हा येत जा. नूतन शाळेत आहेत पंथी, आपणच तेल आपणच वाटी. नूतन शाळेत आहे पंथी, आपणच तेल आपणच वाटी. उजेडाचे कारण मात्र आज तेवढे सांगून जा. उजेडाचे कारण मात्र आज तेवढे सांगून जा. समारंभाचे प्रमुख पाहुणे ज्यांनी शाळेत असताना स्टेज आणि मैदानही गाजवलं.
ते या शाळेचे विद्यार्थी आज मुंबई येथील जय जय स्वामी समर्थ या मराठी सिरियलचे दिग्दर्शक माननीय दिगंबर फासाटे यांना मी अशी विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करावे. खरं तर आज काय बोलावं आणि किती बोलावं असं झालंय मला. कारण 2001 ला ह्याच व्यासपीठावर मी पहिलं प्रमाणपत्र मिळवलंय. 2001 ते 2002 आणि तिथून 5 वर्षे सलग मी प्रमाणपत्र घेत राहिलो आणि तेच प्रमाणपत्र घेऊन मी मुंबई गाठली. ह्या शाळेने खूप शिकवलं, घडवलं, पण या घडवण्यामागचे सगळ्यात महत्वाचे व्यक्ती म्हणजे माझ्या घरचे. मित्रांनो, आपल्या आई वडिलांशिवाय, काका काकूंशिवाय, आपल्या मोठ्या भावाशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही. आज मी शाळेत आलोय आणि मला खूप आनंद होतोय की माझे बाबा शाळेत आलेत. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो सर, मला ह्या शाळेत टाकण्याचं सगळ्यात मोठं योगदान माझ्या काकाचे. ते इथे आलेले मधुकर फासाटे, माझे काका, मंत्री काका. जसे जरांगे पाटील उपोषण आता करतायत ना, माझे काका 2001 ला करायचे. त्यांचा अनुभव असतो ते. हे जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला कळेल की जेव्हा ते सांगत होते तेव्हा ते खरं होतं. मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक जण त्या शिवाजी राजांची बरोबरी करू शकत नाही, पण त्या शिवाजी राजांचा मावळा होण्याची हिंमत तुमच्या प्रत्येकात आहे. कमीत कमी शिवाजी राजांचा मावळा व्हावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपल्या पहुपावलींनी तुम्हाला सगळं सांगितलंय, ते तुमचं कौतुक करणार आहे. संपला नाहीये कसा आता फार बोर झालात म्हणून मी उठलोय. थोडं हसायचं ना, घरी जाणार. मग मी मुंबईला जाऊन शूटिंग कधी करू? जायचंय लवकर, कार्यक्रम संपणार आहे. काय मित्रांनो, राम 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 राम. काय मित्रांनो, उठ नाही, बस नाही, खाणं नाही, पिणं स्वतःच्या पैशाने सोडलं. हा, दुसऱ्याने पाहिजे तर चालते. कोल्ड ड्रिंक्स. इकडे सगळ्यांची फोटो काढण्यासाठी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी झुंबड उठलेली. शिक्षक लोक मुलांना अडवून दमत होते. मुलं काय ऐकत नव्हती, कारण की आज टीव्हीमधली माणसं आज साक्षात मुलांना पुढे दिसत होती. फायनली कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि कार्यक्रम जवळजवळ 2.5 ते 3 तास चाललेला आहे. आणि तुमच्या शाळा दिगंबर सरांभोवती सगळ्या शिक्षकांनी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी किती घराला घातलेला आहे. हे आहेत दिगंबर सरांवर प्रेम करणारे सगळे आणि कार्यक्रम खूप छान पद्धतीने झालेला आहे. आणि रात्री आमची 7 वाजता सैलवरून ट्रेन आहे, तर आम्ही संध्याकाळी निघणार आहे. ही आहे दिगंबर सरांची सगळी फॅमिली. हा गाईज, मी आता तुम्हाला म्हटलं की कार्यक्रम खूप छान झाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम, कारण दिवसभर कार्यक्रम खूप लागले, व्हिडिओ बघू शकता. या सगळ्यात जेवायला ही थाली 1 नंबर होती. खूप व्हेरिएशनचं जेवण होतं. वास तर असा सुटलेला काय सांगू तुम्हाला. खूप मजा आली. आम्ही आता सगळे जेवण करून सतीश दादाबरोबर डान्स क्लासवर जातो आहे आणि डान्स क्लासवर आलो. इकडे सगळ्यांचे सत्कार झाले. या मुलीने किती छान नृत्य केलं आहे तुम्ही बघू शकता.
सगळा डान्स दाखवणं पॉसिबल नव्हतं आणि सगळे आता फोटोशूट वगैरे झाले आणि त्यानंतर आम्ही दिगंबर सरांच्या मित्रांच्या आणि सरांच्या घरी जातो आहे. हे आहे दिगंबर सरांच्या मित्राचं घर. खूप मजा आली, खूप छान पाहुणचार केला ह्या लोकांनी. हे असं बाळ कसं बघतंय आणि आलो आम्ही सरांच्या घरी आणि त्यानंतर आम्ही गेस्ट हाऊस. 35 साली आहे त्याची कुर्ती शिवी तू चेशील मागत नको दुसरा शुभ नको 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 नको. हॅलो गायज, तर या गेस्ट हाऊस वरून आम्ही आता निघालेलो आहे. चेकआउट करतोय आपण सगळे आम्ही चेकआउट करतोय. महेश, तरी आज आपली सेलूला ट्रिप झाली, कशी वाटली तुला ट्रिप? किंवा सुपर, म्हणजे माझ्याकडे शब्द नाही, खूप भरून येते. कारण की खूप प्रेम दिलं, सत्कार, प्रेम त्यांनी तोंडाची पावती दिली, पण असा तोंडाची प्लस पुष्पगुच्छ, फोटो, सेल्फ्या, एवढं प्रेम सोबत, सुमुखसोबत प्रचंड. आणि हे नाही विसरू शकत आम्ही. आणि आम्ही पहिल्यांदाच आलेलो सेलू परभणी जिल्ह्यामध्ये. एवढं छान वातावरण आहे, एवढं थंड वाटते आणि इकडचे लोक म्हणजे प्रचंड खूप प्रेमळ माणसं आहेत. खूप प्रेमळ माणसं आहेत आणि खूप भरून आलं. कारण की आज आमचं गाव नाही, आमचा जिल्हा नाही आणि आम्ही कधीच या भागात आलो नाही. पण जाताना एक अशी ओढ निर्माण झाली की जाताना पण मनामध्ये जरा कुठेतरी वाईट वाटते. ते तुम्हाला दिसतच असेल आमच्या सेलू टू मुंबई. चला तर आता परतीचा प्रवास चालू आहे. ट्रेन पण आलेली आहे, आता ट्रेनमध्ये बसले. चला बाय बाय दादा. चला बाय बाय सेलूकर. पाहिजे रे भावा, मस्त वाटलं. बी ऑनलाईन सपोर्ट केला भावानं आपल्या. चल बाय. खूप प्रेमळ माणसं आहेत, सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. फायनली मुंबईमध्ये पोहोचलो. आजचा हा ब्लॉग हा कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये सांगा. तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा आणि नवीन ब्लॉगमध्ये.